गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी स्वाती तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते. तर आज मी करते चिकनची भाजी. तर शकता मी कांदा, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण, एक टमाटा आणि कढीपत्ता एवढं हे सर्व कापून वगैरे घेतलेलं आहे. आता याला सर्वांना मी ना कढईमध्ये व्यवस्थित असं भाजून घेते. कांदे ते मी टाकून घेतले, त्यांना व्यवस्थित असं तेलात थोडंसं असं लालसर होईपर्यंत परतून घेते. आता टाकते एक टमाटा, इतकंसं लसूण घेतलं आहे आणि अद्रक आणि खोबरं पण टाकून घेते. ते सर्व सोबतच भाजलं जाईल. अशा प्रकारे झाले. आता मसाला भाजून तर जास्त लई काळसर पण नाही करायचं, असं थोडं असं लाल वगैरे करायचं आहे. झाले टमाटा वगैरे सर्व भाजून झाले व्यवस्थित. आता थोडं थंड होऊन देते, मग मसाला हा वाटून घ्यायचा. ते कोथिंबीर तिला पण थोडंसं त्याच्यामध्ये परतून घेऊ मसाल्यामध्ये. अशा प्रकारे मी इथं मसाला भाजून घेतला आहे, बघू शकता. आता त्याला थंड होऊ देते, तोपर्यंत या कढईमध्ये चिकन शिजून घेते. जरा पळी तेल, थोडीशी मिरची, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, यामध्ये टाकायचं चिकन. चिकन टाकायचं आहे, पाणी वगैरे काय टाकायचं नाही, फक्त मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचं. जरा परतून झाल्यानंतर जरा वेळ 2-3 मिनटं झाकण ठेवून वाफेवरतीच हे शिजू द्यायचं. मग त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं. तोपर्यंत शिजतं तोपर्यंत मी मिक्सरमध्ये मसाला वाटून घेते. ते चिकन शिजतं आणि कमी गॅसवरतीच राहू द्यायचं. चिकन हे झालेलं आहे शिजून. तर गॅस बंद करते. तर बघू शकता मसाला हा वाटून झालेला आहे आणि किंचित अजून थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. मसाला वाटून घेतलेला आहे ते, कारण भाजलेला वगैरे व्यवस्थित आहे ना, तर काही जास्त पाण्याची गरज नाही. थोडंसंच पाणी टाकून मसाला वाटून घेतलेला आहे. आता चला भाजी. तर आता हे चिकन मी इथे वाटीमध्ये काढून घेते. चिकन थोडंसंच पावशरच आणलेलं, कारण का जास्त कोणी खात पण नाही ना. तर 1-2च पीस खातात, जास्त कोणी खात पण नाही. आम्ही त्याच्यामुळे जास्त काही आणत नाही. 3 पळी तेल, 3-4 लवंग, दालचिनी, 2 हिरवी विलायची, तेजपान. तसं परतून घ्यायचं. आता टाकते मसाला.
कढीपत्ता टाकायचं लक्षच नाही. कढीपत्ता छान झाला एकदम तेलामध्ये मसाला असा परतून घ्यायचा मस्त. मिक्सरमध्ये पाणी टाकून व्यवस्थित तो मसाला काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असा पूर्ण मसाला 2-3 मिनटं शिजू. तर मी आता याच्यात मसाला टाकून घेते. 1.5 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि हे दुकानातलेच मसाले, धना पावडर, गरम मसाला, एव्हरेस्ट मटन मसाला. तर याला व्यवस्थित असं आणि मीठ. तर छान असं तो मसाला पूर्ण ते मिरची वगैरे ते सर्व त्याच्यात मिक्स वगैरे करून घ्यायचं. आता याच्यावरती थोडं झाकण ठेवून 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजू देते. तोपर्यंत मी इकडे एका साईडला पाणी गरम करायला ठेवते. पाणी गरम करते, मग ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. तर इथे बघू शकता तुम्ही मसाला किती मस्त असा छानसा असा शिजला गेलेला आहे. तेल वगैरे सुटलेलं आहे मस्त. त्याला व्यवस्थित असं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मग आहे ना चिकन आपण ते जरा शिजून घेतलेलं ते टाकून देऊ. चिकन टाकल्यानंतर ते जरा असं चांगलं ते पण मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये. जरा 2-3 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला जितका चांगला शिजला ना तितकी अशी भाजी ना छान होती नाही का. त्याच्यामुळं मसाला चांगला असा शिजू द्यायचा. आता मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून घेते आणि पाणी पण थोडंच टाकायचं. थोडं म्हणजे मग असं खूप असं पातळ पण नाही होणार. थोडं टाकलं का मग घट्टसर भाजी होऊन जाईल. आणि गरमच पाणी टाकायचं. गरम पाणी टाकली का मग जास्त शिजवायला पण भाजी लागणार नाही आणि तिची टेस्ट पण तशीच असते नाही का. थंड पाणी टाकली का मग जरा परत अजून टेस्ट बिघडून जाते. त्याच्यामुळं थंड नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं. कारण का चिकन वगैरे सर्व शिजूनच झालेलं आहे. मसाला पण व्यवस्थित शिजून घेतलेला आहे. आणि आता बघू शकता तुम्हाला भाजी कशी वाटते. तरी वगैरे बघू शकता किती छान अशी आलेली. थँक्यू.